श्रीमद भगवत गीता अध्याय 2 सांख्ययोग भाग 8. श्रीमद भगवत गीता ही मराठीमध्येच आहे. श्रीमद भगवत गीता ही सर्वांनी ऐकायला पाहिजे, वाचायला पाहिजे. तर वेळात वेळ काढून 10 मिनिट 12 मिनिट हा व्हिडिओ असतो. पूर्ण व्हिडिओ नक्की ऐकत चला. आपल्या आत्म्याची पवित्रता, आपल्या आत्म्याची शुद्धता या श्रीमद भगवद्गीतेतून होत असते. हिंदू धर्मामध्ये हा एक पवित्र ग्रंथ आहे. तर आज आपण श्रीमद भगवद्गीतेचा 8वा भाग पाहणार आहोत. तर मग आता सुरू करूया. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. तलवारी, अग्निशस्त्रे, वर्षाअस्त्रे, चक्रीवादळ इत्यादी शस्त्रे जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत. आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्राव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी, जल, वायू, आकाश इत्यादीपासून सिद्ध झालेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती. आधुनिक युगातील अण्वस्त्राची वर्गवारीसुद्धा अग्निशस्त्रामध्ये केली जाते. परंतु प्राचीन काळी निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक मूलतत्वापासून निर्माण झालेली इतर शस्त्रास्त्रे होती. अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी केला जात असते. पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात नाहीत, माहीत नाहीत. तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्रांचेही ज्ञान नाही. आधुनिक जे विज्ञान आहे, वैज्ञानिक आहे, त्यांना पवनास्त्र या गोष्टीचे ज्ञान नाही. असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाही. तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्राद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही. जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा जन्मास आला आहे आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी दार्शनिक देऊ शकत नाही. व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना विभक्त करणे शक्य नाही. खरे तर व्यक्तिगत जीवात्मे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहेत. जीवात्मे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून विभक्त झाल्यावर त्या विझतात, त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंताच्या सानिध्यातून विभक्त होतात. वराह पुराणात जीवात्म्याचे वर्णन भगवंतापासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवत गीतेतही सांगते. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणुकीवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्व टिकूनच राहते. श्रीकृष्णाकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला, परंतु तो श्रीकृष्णाशी कधीच एकरूप झाला नाही. आत्मा अविद्राव्य तथा न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नित्य, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि शाश्वत आहे. अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही परिवर्तन न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो. या संदर्भात अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे, कारण स्वतंत्र जीवात्म्याचे कधीच विलीनीकरण होऊ शकत नाही. भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंताच्या दिव्य तेजोमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुलिंग म्हणून राहू शकतो. परंतु बुद्धिमान जीवात्मे भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात. सर्वव्यापी हा शब्द
महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंताच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत. ते भूमीवर, पाण्यामध्ये, वातावरणामध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्याचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही जीवात्मे आहेत आणि त्यांना तेथे राहण्यास अनुरूप अशी शरीरे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वतः हा शब्द अर्थहीन झाला असता. म्हणजे सर्वव्यापी हा शब्द याला काहीच अर्थ उरला नसता. हा आत्मा अदृश्य कल्पनातील एक अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे वास्तव्य जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस. पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही. यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते. आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. आपण सत्याचा स्वीकार केला पाहिजे, कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही. अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. पित्याची ओळख ही मातेच्या प्रमाणावाचून अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे वेदाध्य नाविना आत्मज्ञान प्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्यप्राय आहे. आत्मा म्हणजे चेतना तथा चेतन आहे आणि हे वैदिक विज्ञान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे. शरीरामध्ये जशी स्थित्यंतरे आढळतात, जसे बदल आढळतात, तसे आत्म्यामध्ये आढळून येत नाही. शरीर ज्याप्रमाणे बदलते त्याप्रमाणे आत्मे बदलत नाही. आत्मा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूप राहतो. परमात्मा अमर्यादित अनंत आहे, तर आत्मा मर्यादित सूक्ष्मरूप आहे. म्हणून हा अपरिवर्तनीय सूक्ष्म जीवात्मा परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच साम्य करू शकत नाही. आत्म्याच्या स्थायित्वाची संकल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेच्या वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे पुनरुच्चार करण्यात आला आहे. कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो. तथापि आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, म्हणजे मरण पावतो, असे जरी तुला वाटत असले तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही, असे कृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतो. बौद्धाप्रमाणेच तत्वज्ञानी लोकांचा आणखी एक वर्ग आहे जो शरीराव्यतिरिक्त आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वासच ठेवत नाही. असे दिसून येते की जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली तेव्हाही अशा प्रकारचे तत्वज्ञानी अस्तित्वात होते आणि ते लोकायतिक आणि वैभाषिक म्हणून जाणले जात होते. अशा तत्ववेत्त्याचे प्रतिपादन आहे की भौतिक संयोगांच्या एका विशिष्ट परिपक्व स्थितीत जीवनाची लक्षणे व्यक्त होतात. आधुनिक जडवादी वैज्ञानिक तसेच जडवादी तत्वज्ञानीही याचप्रमाणे प्रतिपादन करतात. त्यांच्या मताप्रमाणे शरीर म्हणजे भौतिक मूलतत्वाचे संमिश्रण आहे आणि भौतिक तथा रासायनिक मूलतत्वाच्या प्रक्रियेमुळे एका विशिष्ट अवस्थेत जीवनाची लक्षणे प्रकट होतात.
मनुष्यशास्त्र या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. सध्या स्थितीत याच तत्त्वज्ञानावर आधारलेले अनेक कपोलकल्पित धर्म अमेरिकेत प्रचलित होत आहेत. असे कपोलकल्पित धर्म शून्यवादी अभक्त बौद्धिक पंथावरही आधारित आहे. वैभाषिक तत्त्वज्ञानाप्रमाणे जरी आत्म्याच्या अस्तित्वावर अर्जुनाचा विश्वास नसला तरी त्याने शोक करण्याचे काहीच कारण नाही. रसायनांचा ठराविक साठा नष्ट झाला म्हणून कोणी शोकही करीत नाही किंवा आपले नियत कर्म करणेही थांबवित नाही. उलट पक्षी आधुनिक विज्ञानात आणि वैज्ञानिक युद्धात शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी अनेक टन रसायने वाया घालविली जातात. वैभाषिक तत्त्वज्ञानाप्रमाणे शरीराच्या नाशासोबतच तथाकथित आत्माही नाश पावतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अनुरूप जीवात्म्याविषयीचा वैदिक निष्कर्ष अर्जुनाने स्वीकारला किंवा त्याने आत्म्याच्या अस्तित्वावरच विश्वास ठेवला नाही तरी त्याला शोक करण्याचे काहीच कारण नाही. या सिद्धांताप्रमाणे ज्या अर्थी प्रत्येक क्षणी जड द्रव्यांपासून असंख्य जीव उत्पन्न होत आहे आणि क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होत आहेत, त्या अर्थी अशा घटनांविषयी दुःखी होण्याची आवश्यकताच नाही. आत्म्याला पुनर्जन्मच नसेल तर पितामह आणि गुरुजनांच्या हत्येच्या पातकांपासून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते. पण त्याच वेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला व्यंगपूर्वक महाबाहो म्हणून संबोधले, कारण त्याने वैदिक ज्ञानाला प्रतिकूल असणाऱ्या वैभाषिक तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला नाही. अर्जुन क्षत्रिय या नात्याने वैदिक संस्कृतीशी संबंधित होता आणि त्या संस्कृतीचे पालन करणे त्याला योग्य होते. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चितच आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चितच आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. श्रीमद्भगवद्गीतेचा उर्वरित भाग म्हणजे पुढची कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकत चला आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि एक छोटासा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा राधे राधे असे लिहत चला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी.